पुनरुत्थान काळातील 5वा रविवार 18 मे 2025. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. यहुदा बाहेर गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, आता मनुष्याच्या पुत्राचा गौरव झाला आहे आणि त्याच्या ठायी देवाचे गौरव झाले आहे. देव आपल्या ठायी त्याचे गौरव करील, तो त्याचा लवकर गौरव करील. मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे. तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहुद्यांना सांगितले, जेथे मी जातो तेथे तुम्हाला येता येणार नाही, तसे तुम्हास आता सांगतो. मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकामेकावर प्रेम करावे. जसे मी तुम्हावर प्रेम केले तसे तुम्हीही एकामेकावर प्रेम करावे. तुमचे एकामेकावर प्रेम असेल म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. चिंतन. आजच्या शुभवर्तमानात येशू त्याची वाट पाहत असलेल्या गौरवाबद्दल बोलतो. यहुद्याच्या जाण्याने येशूला कळले की त्याची उत्कट इच्छा सुरू होणार आहे, ज्याद्वारे मनुष्याच्या पुत्राचा गौरव होईल. तो आपल्या शिष्यांना शिकवत असताना तो विविध विषय हाताळतो. पहिले त्याचे गौरव आहे. कानाच्या लग्नाच्या मेजवानीत त्याने केलेल्या पहिल्या चमत्कारानंतर सुवार्तिक वाचकांना सांगतो की येशूने त्याचे वैभव प्रकट केले आहे. पुन्हा पुन्हा आपण वाचले आहे की येशू स्वतःचा गौरव शोधत नाही, तर पित्याच्या गौरवाचा शोध घेतो. येशू भेटणाऱ्यापैकी पुष्कळांना त्याची खरी ओळख दिसत नाही, कारण ते केवळ मानवी दृष्टीने गौरव शोधतात. आता येशू स्पष्ट करतो की त्याचे गौरव झाले आहे आणि त्याच्यामध्ये देव गौरव झाला आहे, कारण त्याने केवळ देवाचे गौरव शोधले आहे, स्वतःचे गौरव नाही. पण देव ताबडतोब त्याचे गौरव करेल असे तो जोडतो. येशूच्या गौरवाचा हा एक नवीन आयाम असेल. त्याचा मृत्यू हा अपमान नसून त्याच्या गौरवाचा आणखी एक परिमाण असेल. येशू शिष्यांना असेही सांगतो की तो त्यांना नवीन आज्ञा देत आहे. जसे त्याने त्यांच्यावर प्रेम केले तसे ते एकामेकावर प्रेम करतात. आणि ते प्रेम हे एक साधन असले ज्याद्वारे ते त्याचे शिष्य म्हणून ओळखले जातील. एक वैभवी आपल्या प्रतीक्षेत आहे आणि आपण आपल्या बंधू भगिनीवर प्रेम केले पाहिजे ही मागणी आहे. जर आपण ते करण्यास तयार आहोत तर देव आपल्यामध्ये वास करेल आणि तो आपल्या डोळ्यातील अश्रू पुसून टाकेल, सेंट जॉन म्हणतात.